नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी पेपर सोडवताना कोणत्या सोप्या ट्रिक्स वापराव्यात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसावर आली आहे. यावेळी आपण कितीही कृतीपत्रिका सोडवण्याचा सराव केला असला तरीसुद्धा परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर घाईगडबडीत आपण अनेक चुका करतो. आपला पेपर चांगला आणि टापटीप असेल तर पेपर तपासणारे शिक्षकही मार्क देताना विचार करतात. पेपरमध्ये जर चुका, खाडाखोड किंवा गजबजलेला असेल तर तपासणाऱ्याचा गोंधळ उडतो. अशावेळी उत्तर बरोबर लिहूनही मार्क कापले जाण्याची शक्यता असते. अनेक वेळा शाळा कॉलेजमध्येही पेपर कसा सोडवावा यावर खास 1 तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. मात्र तरीही बऱ्याच वेळा पेपर लिहिताना चुका होतात. अशावेळी घाबरून न जाता काही सोप्या आणि साध्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्याच्या आहेत. 2 वेगवेगळ्या विभागामध्ये आपण पाहूया की पेपर सोडवताना नेमकं काय करायचं. पहिला, भाषा, इतिहास, भूगोल किंवा सर्वात जास्त लिहिण्यासाठी असणारे विषय या विषयांचा पेपर सोडवताना घ्यावयाची काळजी. 1. पेपर सोडवताना काय प्रश्न क्रमांक आणि त्यातील उपप्रश्नांचे क्रमांक हे नीट लिहावेत. यासोबत नवीन प्रश्न नव्या पानावर लिहावा. एका प्रश्नात 4 उपप्रश्न क्रमांक टाकून मुद्दा आणि त्यामध्ये 2-3 ओळीमध्ये उत्तर मांडण्याचा प्रयत्न करावा. 4. योग्य तिथे आकृती, टी डायग्राम किंवा चार्ट काढावा. यामुळे तुम्हाला उत्तर लिहिण्याचा फायदा होईल. आकृत्या पेन्सिलने चौकोन करावा. आकृत्यामध्ये खडाखोड नसावी. याशिवाय पेपरमध्ये खडाखोड झाली तर 4 वेळा एकाच ठिकाणी न खोडता एक काट मारून पुढे जावं. एकच शब्द 2 ते 3 वेळा गिरवणं टाळावं. 5. शक्य असल्यास पेपर लिहिताना जेल पेन किंवा शाई पेनाचा वापर टाळावा, कारण चुकून पाणी अथवा द्रव्य पदार्थ सांडला किंवा 2. गणित, भूमिती, विज्ञान यासारखे विषय सोडवताना काय काळजी घ्यावी. 1. गणिताचा पेपर सोडवताना खडाखोड आकडेमोड होते. अशावेळी पेपरच्या मागच्या बाजूला रफ पेज नावानं लिहून कच्चं गणित मांडावं. खडाखोड झाल्यास एक आडवी किंवा तिरकी रेष मारून पुढे लिहायला सुरुवात करावी. सूत्र वापरली अथवा एखादा वेगळा फॉर्म्युला वापरला असेल तर त्याला खाली अधोरेखित करावे. 2. भूमिती, विज्ञान, भूगोल यासारख्या विषयांमध्ये आकृत्या काढण्याची संधी असते. तिथे आकृत्यांचा अवश्य वापर करावा. आकृती पेन्सिलनं सुबक काढावी. त्याला योग्य पद्धतीनं नावे द्यावीत. त्यानंतर त्याचं स्पष्टीकरण लिहावं. 3. गणितामध्ये शक्यतो एक गणित अथवा सूत्र एका पानावरून दुसऱ्या पानावर जात असेल त्याचा प्रश्न क्रमांक लिहावा. 4. थेरम असल्यास त्याची आकृती काढून ते व्यवस्थित मांडणं अपेक्षित आहे. गणित सोडवताना शक्यतो एका पानावर एक गणित अशा हिशोबाने सोडवावं. आपला पेपर साधारण 30 ते 35 पानाचा असतो. याशिवाय सप्लिमेंटची सुविधा असते. त्यामुळे पेपर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटेल असा सोडवावा. याचा परिणाम आपल्या गुणावर होतो. अक्षर बारीक किंवा फार मोठं असेल तर मोकळं आणि योग्य जागा सोडून लिहावं, ज्यामुळे पेपर दिसायला सुटसुटीत दिसेल. आजच्या या टिप्स तुम्हाला जर उपयोगी वाटल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.